नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, कधी कधी अनावधानाने किंवा गैरसमजुतीमुळे एकमेकांच्या मनात दुरावा निर्माण होतो. एकमेकांची मनं दुखावली जातात. तेव्हा दुःखी मनावर फुंकर घालण्यासाठी खूप छोट्या छोट्या शब्दांची गरज असते. हे छोटे शब्द एखाद्याचं मन सुखावून जातात. मुलांनो, दोन मित्रांमध्ये झालेला गैरसमज केवळ एकाच छोट्या शब्दाने नाहीसा होतो. त्याच छोट्या शब्दांचं जीवनातील मर्म सांगणारी सुंदर गोष्ट खास तुमच्यासाठी. गोष्टीचं नाव आहे स्वारी स्वारी स्वारी. मुलांनो, एका शाळेत आर्यन आणि समर्थ हे दोन जिवलग मित्र होते. घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास त्यांचा एकत्रच असायचा. खेळणं, बागडणं, मौज मजा करणं, एकत्र अभ्यास करणं, एकत्र जेवण करणं. मुलांनो, दोघांना एकमेकाशिवाय थोडंही करमत नसायचं. एके दिवशी विज्ञान शिक्षकांनी त्यांना विज्ञानाचा प्रकल्प दिला. आर्यनने मेहनतीने सुंदर प्रकल्प तयार केला आणि वर्गातच टेबलावर ठेवला. दुसऱ्या दिवशी आर्यन शाळेत आला तर त्याचा प्रकल्प टेबलावर नव्हता. आर्यन घाबरला. त्याने वर्गात आजूबाजूला पाहिलं. समर्थ टेबलाजवळ उभा असलेला त्याला दिसला. आर्यनच्या लगेच मनात विचार आला, माझा प्रकल्प समर्थनेच घेतला असणार. मुलांना तो रागारागाने समर्थकडे गेला. माझा प्रकल्प कुठे आहे? समर्थ म्हणाला, मला माहीत नाही. आर्यन चिडून म्हणाला, खोटं बोलू नकोस. समर्थला खूप वाईट वाटले. तो काहीही न बोलता थेट निघून गेला. दिवसभर दोघेही एकमेकांशी बोलले नाहीत. संध्याकाळी आर्यन घरी गेला. तो आपली बॅग उघडत असताना त्याला प्रकल्पाचा कागद दिसला. त्या कागदावर कार्यालयाची मोहर होती. मुलांनो, दुसऱ्या दिवशी तो सकाळी लवकरच शाळेत गेला. कार्यालय उघडलं. कार्यालयात जाऊन त्याने मुख्याध्यापकांना विचारलं. तेव्हा मुख्याध्यापक म्हणाले, तुझा प्रकल्प चुकून कार्यालयातच राहिला होता. आर्यनला हे ऐकून धक्काच बसला. त्याला आठवलं, कसलाही पुरावा नसताना आपल्या जिवलग मित्रावर आपण आरोप केला होता. आर्यनने वर्गात नजर फिरवली. समर्थ नेहमीप्रमाणे शांत बसला होता. आर्यन त्याच्याजवळ गेला. काही क्षण तो काहीच बोलला नाही. सुरुवात कशी करावी त्याला काहीच कळेना. तो शांतपणे विचार करू लागला आणि मग तो हळूच म्हणाला, स्वारी स्वारी स्वारी. समर्थने त्याच्याकडे पाहिलं. आर्यन म्हणाला, माझी चूक झाली. मी तुझ्यावर विनाकारण आरोप केला. समर्थ काही क्षण शांत राहिला. मग हसला आणि म्हणाला, ठीक आहे मित्रा. त्या दोन शब्दांनी आर्यनला खूप आनंद झाला. तो म्हणाला, तू मला माफ केलंस. समर्थ म्हणाला, मित्राला चूक करण्यापासून वाचवणं चांगलं, पण चूक झाल्यावर त्याला माफ करणंही तितकंच मोठं असतं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि कडकडून दोघांनी एकमेकांना मिठी मारली. मुलांनो, लक्षात ठेवा, स्वारी हा छोटासा शब्द आहे, पण तो मनामधली मोठी दरी दूर करू शकतो. म्हणून मुलांनो, थोडासा विचार करा. माझ्या शब्दामुळे एखाद्याचं मन दुखावलं आहे का? जर दुखावलं असेल तर उद्याची वाट पाहू नका. आजच प्रेमाने म्हणा स्वारी. मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर आपल्या सोबत राहतो. पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.